नमस्कार. मर्मभेद या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर आज महाराष्ट्राला एक गहन प्रश्न पडलाय आणि तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होईल की नाही, आणि झालं तर त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमके काय आणि कसे परिणाम होतील. हा प्रश्न पडायचं तसं काहीच कारण सध्या तरी दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं असं अजितदादांनी ठरवलं होतं. त्याला आता जवळपास 20 ते 22 वर्ष झाली. 2007 मध्ये सुप्रियाताई सुळे यांचा राजकारणामध्ये शरद पवार साहेबांचे वारस म्हणून जेव्हा प्रत्यक्ष प्रवेश झाला तेव्हाच खरं तर त्याची चुणूक दिसून आलेली होती. पक्षीय राजकारणाचा हा सारा इतिहास सुनेत्राताई पवार यांना माहीत नाही असं म्हणणं त्यामुळंच धाडसाचं ठरेल आणि म्हणूनच विलिनीकरण होण्याची आता सुतराम शक्यता राहिलेली नाही असंच म्हणता येईल. का बरं असं? नेमकं काय झालं होतं 20-22 वर्षांपूर्वी? नगर जिल्ह्याचे हेडमास्टर म्हणून दादांनी नेमकी कोणती भूमिका बजावली होती आणि त्यात त्यांना यश नेमकं कसं मिळालं होतं? आजच्या राजकारणाची पाळंमुळं नेमकी रुतलेली आहेत ती त्याच इतिहासात. ती कशी ते जाणून घेऊयात मर्मभेदच्या या भागामधून. महाराष्ट्राच्या राजकारणातील मसीहा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तालमीत ताऊन सुलाखून निघालेलं प्रगल्भ नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार. राजकारणाच्या घोड्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घट्ट मांड ठोकायची असेल तर नगर जिल्ह्यासारखा मॉडेल जिल्हा दुसरा नाही हे अजितदादांनी ओळखलं होतं ते 2007 मध्ये. त्याला आता जवळपास 19 वर्ष झालीत आणि इथूनच खरं तर अजितदादांच्या राजकारणाची पायाभरणी झाली. अजितदादा या काळामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री होते. त्यांच्या वाटेला राजकारणातील सहसा कोणी जात नसायचं. शरद पवार साहेबांचा टच राजकारणातला अगदीच वेगळा आणि अजितदादा पवारांचा टच हा फारच वेगळा. पवार साहेबांचा सॉफ्ट टच आणि दादांचा मात्र कमालीचा हार्ड. साहेबांचं नाव घेऊन आपापल्या सोयीनं राजकारण करणं तेव्हा फारसं कठीण नव्हतं. फक्त साहेबांना व्यवस्थित पटवून दिलं की काम फत्ते झालंच म्हणून समजा. प्रश्न कितीही छोटा असो पवार साहेबांच्या कानावर घालायचा, त्यांचा आदेश घ्यायचा आणि मग बाकी सगळ्यांना गुंडाळून ठेवून राजकारणातील आपलं घोडं पुढं दामटायचं. हा नगर जिल्ह्याचा आजवरचा शिरस्ता. माजी आमदार प्रसाद तनपुरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदापासून बाजूला ठेवण्यात तत्कालीन जिल्हाध्यक्ष दादा कळमकरांनी ऐनवेळी हा फॉर्म्युला वापरलेला होता आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले. परंतु हा अर्थातच शेवटचा प्रयोग ठरला. त्यानंतर नगर जिल्ह्याची सारी सूत्र अजितदादांनी आपल्या हातात घेतली होती. याच काळात अजितदादांनी राष्ट्रवादीतील मास्तरकी सोडून नगर जिल्ह्यासाठी हेडमास्टर म्हणून काम पाहायला सुरुवात केली आणि त्याचे अपेक्षित परिणाम देखील दिसून आले. छडी लागे छमछम, विद्या येई घमघम असं घवघवीत यश 2007 मध्ये झालेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं. ते केवळ आणि केवळ हेडमास्टर अजित पवारांनी आपली छडी उगारल्यामुळेच. आणि हो, ही वस्तुस्थिती तेव्हा प्रत्यक्ष बाळासाहेब विखे पाटलांनी देखील मान्य केली होती. नेमकं काय झालं होतं बरं या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत? तर तत्कालीन कृषी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या तत्कालीन शेतकरी विकास पॅनलला तब्बल 22 जागा मिळाल्या होत्या आणि त्यांच्या विरोधात असलेल्या बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थापन केलेली जिल्हा विकास आघाडी तेव्हा अक्षरशः पिछाडीला पडली होती. 26 संचालकांच्या मंडळामध्ये या आघाडीला अवघ्या 4 जागा मिळाल्या. या निवडणुकीला देखील एक मोठी पार्श्वभूमी होती. प्रत्यक्षात निवडणुकीच्या आधीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झालेली होती. सरकार कोणत्याही क्षणी पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा शरद पवार पंतप्रधान पदासाठी दावेदार होण्याची संधी शोधत होते आणि त्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांचं संख्याबळ त्यांना आपल्यासोबत हवं होतं. त्यासाठी त्यांनी नगर जिल्ह्यातून बाळासाहेब विखे पाटलांची मदत घेण्याचं ठरवलं. पवार साहेबांशी अनायसे साधल्या गेलेल्या जवळीकीचा हा फायदा विखे पाटलांनी जिल्ह्यात आपलं प्राबल्य वाढवण्यासाठी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन नेत्यांना त्यामुळे अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागला. अर्थातच या नेत्यांनी या सर्व बाबी अजितदादा पवारांच्या कानावर घातल्या.
दरम्यानच्या काळात राजकारणात अनेक बदल घडले. शरद पवार पंतप्रधान होण्याची शक्यताही राहिली नाही आणि मग दादांनी विखे पाटलांची कोंडी करण्याच्या हालचाली त्यांच्या पद्धतीनं सुरू केल्या. याच दरम्यान म्हणजे 2007 मध्ये सुप्रियाताई सुळे यांचाही राजकारणामध्ये प्रवेश झाला होता. स्वाभाविकरित्या साहेबांच्या वारस म्हणून ताईंकडे बोट दाखवलं जाऊ लागलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सुप्रिया सुळेंचा पगडा निर्माण होण्याच्या आधीच अजितदादांनी पक्षात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यासाठी त्यांनी निवडला होता मॉडेल जिल्हा म्हणून हा नगर जिल्हा. दादांची कूटनीती त्या काळात यशस्वी देखील झाली. ज्या जिल्हा बँकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला प्रवेशही नव्हता, त्याच जिल्हा बँकेत पक्षाचे तब्बल 12 संचालक निवडून आले. ही संख्या काँग्रेसमधील थोरात गटाच्या संचालकांपेक्षा 2 ने अधिक होती. राजकारणातील आपलं भवितव्य सुनिश्चित करायचं असेल तर आपलं पक्षातच स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे लागेल याची कल्पना दादांना 2007 मध्येच आली होती. प्रत्यक्षात 2023 मध्ये नंतरच्या सर्व घडामोडी घडल्या. दादा पक्षातून बाहेर पडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आपला हक्क सांगितला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिवसेना युतीच्या सरकारला पाठिंबा देत ते उपमुख्यमंत्री देखील झाले. आता हा सगळा इतिहास झाला. आज दुर्दैवानं दादा आपल्यात नाहीत, परंतु राजकारणामध्ये स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी फार पूर्वीपासून सुरू केला होता, हेही तितकंच खरं. दादांच्या निधनानंतर सुनेत्राताई पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा देखील झाल्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपद देखील. त्यांनी घाईघाईत उचललेलं हे पाऊल अनेकांना गोंधळात टाकणारं असू शकेल, परंतु त्यांची ही कृती अजितदादांनी आखून दिलेल्या रोड मॅपनुसारच आहे असं मात्र नक्कीच म्हणता येईल. जय पवार आणि पार्थ पवार यांचं राजकीय भविष्य सुरक्षित करायचं असेल तर सुनेत्राताई पवार यांना देखील दूरदृष्टी ठेवूनच काम करावं लागेल, हे तर निश्चित आहे. आणि त्यात फारसं वावगं असंही काही नाही. शरद पवारांना मानणारा, त्यांच्या विचारांनी चालणारा एकेकाळचा नगर जिल्हा आता तसा मुळीच राहिलेला नाही. काळ बदलला आहे. तत्कालीन नेत्यांची दुसरी तिसरी पिढी आता राजकारणामध्ये आलेली आहे. त्यामुळे त्यांचेही विचार बदलत चालले आहेत. यश मिळवण्यासाठी फार काळ वाट पाहण्याची आज कोणाचीच मानसिकता नाही. त्यामुळे ज्या पक्षात झटकन यश मिळेल त्या पक्षात प्रवेश करून आपलं इसिप्त साध्य करून घेणं हाच एकमेव विचार आता रुजलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचं विलिनीकरण जवळपास अशक्यच आहे असं म्हणण्याला बराचसा वाव आहे. शरद पवार गटाच्या नेत्यांनी काहीही दावे केले तरी आता काळ बदलू शकत नाही. त्यामुळे भविष्यातील राजकारण भाजप केंद्रित असंच राहणार असंच सध्या तरी दिसतंय. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य सर्वच पक्षांचे छोटे मोठे नेते हीच दादा लाईन पकडतील असं सध्याचं राजकीय वातावरण आहे.